नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे डबल बीच्या शेंगा आहेत, त्याचे दाणे काढायचे आहेत आणि त्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे. अगदी गावाकडची स्टाईल म्हणा, ढाबा स्टाईल म्हणा किंवा घरगुती, इतकी भारी होते, चमचमीत आणि वेगळ्या वाटणामध्ये. जास्त काही वेळ न लागता ही भाजी बनवायची आहे. डबल बीच्या दाणे काढून घेतलेले आहे आणि शेंगा तर तुम्हाला दाखवलेल्या कशा असतात त्या. आता एवढे दाणे निघालेले आहे, यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे. आता हे दाणे आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहे छोट्या, आणि एक शिट्टी काढून घ्यायची आहे. आता दाण्यांमध्ये वाटाण्याचा सीझन आहे, तर वाटाणेसुद्धा घालू शकतो. वाटाणे नसले तरीसुद्धा नुसत्या डबल बीचे सुद्धा करू शकता. थोडं पाणी घातलेले अर्धा ग्लास आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. फक्त थोडंसं घालायचं आहे, अर्धा चमचा मीठ. आपल्याला नंतरसुद्धा वापरायचं आहे मीठ. आता त्यासाठी आपल्याला काय वाटण लागणार आहे ते पाहायचं आहे. 1 वाटी खोबऱ्याची आहे, ते कापून घेतलेले काप ते आपल्याला परतून घ्यायचे आहे भाजून. तेलाचा अजिबात वापर करायचा नाही खोबरं भाजायला, कारण खोबऱ्यामध्ये तेल असतं, त्यामुळे ते खाली चिटकत नाही किंवा काही होत नाही. पटकन भाजलं जातं, वेळही लागत नाही आणि खरपूस असं भाजल्यानंतर आपल्याला भरपूर सारा लसूण घालायचा आहे. हा गावरान लसूण आहे, त्यामुळे मी सालही काढली नाही त्याची, कारण गावरान लसणाची पातळ साल असते. पटकन वाटलं जातं आणि त्याची चवही भारी लागते. आता लसूण आणि खोबरं भाजून घेतल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे भाजायला. हे 3 मोठे कांदे होते आणि मैत्रिणी हे ओले कांदे आहे. ओल्या कांद्याचा तुम्ही वाटण करून पहा, अगदी मस्त भाजी होते त्याच्यात चमचमीत. आता थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला कांद्याला. ओला कांदा असल्यामुळे पटकनी भाजला जात नाही, त्यामुळे तेल घातलं का पटकनी भाजतो. आणि मैत्रिणींनो, आपल्याला मीठ घालायचं नाही. ओल्या कांद्याला पाणी सुटतं आणि मिठामुळे चव तर लागतेच, पण ती पाण्यामुळे लवकर शिजला जात नाही, म्हणून अजिबात मीठ घालायचं नाही. हे पहा, झालेलं आहे आपलं कांदा परतून. एरवी आपण कांद्यामध्ये मीठ घालतो सुका कांदा असल्यावर, पण ओला कांद्यामुळे आपण घातलेलं नाही आहे. आता झालेलं आहे आपला भाजून आणि वाटण करून घ्यायचं आहे. कढई ठेवलेली आहे, त्यावर आपण तेल घातलेलं आहे 2 चमचे. जिरं आणि मोहरी घातलेले फोडणीला. तमालपत्र घातलेलं आहे 2 असे पहा, हिरवेगार आहेत आणि ते सुद्धा सुगंध फार मस्त येतो तमालपत्राचा ह्या भाजीमध्ये. आता एक कांदा आपण छोटासा होता तो कापून बारीक कापलेला आहे आणि तो सुद्धा परतायला घातला. एक टमॅटो होतं मोठं सरचं, ते सुद्धा बारीक कापून परतून घ्यायचं आहे. तेल तापलेलं होतं म्हणून अजिबात वेळ लागत नाही आपल्याला कांदा आणि टमॅटो परतायला. आता त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे हे पहा. थोडेसे मोठे आहेत, परतायला थोडा अडथळा होतो, त्यामुळे कटिंग करून टाकायचे, म्हणजे त्याचा स्वादही अप्रतिम येतो. आता झालेलं आहे परतून कांदा आणि टमॅटो. त्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले ॲड करायचे आहे. मैत्रिणींनो, झणझणीत भाजी करायची आहे ही. फक्त बघताच तुम्हाला खाऊशी वाटली पाहिजे अशी भाजी बनवायची. आपण गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा. लाल तिखट आहे थोडंसं, आणि हे घरगुती मसाला आहे. कांदा लसूण मसालाही घालायचा आहे थोडासा, हे पहा. आणि हळद घालून घेऊ. इतके मसाले पुरेसे आहे, कारण आपल्या घरगुती मसाल्यामध्ये संपूर्ण आपण गरम मसाला वगैरे सगळं भाजून वगैरे ठेवत असतो डंकावरती मसाला. त्याप्रमाणे मसाला आहे माझा. आता त्याची चव अगदी अप्रतिमच येते.
आता मीठ घालायचं आहे मसाल्याच्या अंदाजाने. आपण थोडंसं डबल बी उकळायला ठेवली कुकरमध्ये, त्याच्यातसुद्धा थोडंसं मीठ घातलेलं आहे. ह्या अंदाजाने आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आता थोडं झाकण ठेवून आपल्या कांदा आणि टॅमॅटोला छान अशी तेल सुटणार आहे आणि आपले मसालेसुद्धा अगदी मस्त चमचमीत दिसत आहेत पहा सगळे तेल सुटल्यामुळे. आता आपण वाटण केलेलं आहे कांदा, खोबरं, लसूण आणि आलं, ह्याचं मी वाटण केलेलं आहे. ते आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हलवून परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तेलामध्ये परतल्यानंतर वाटण अगदी भारी दिसतं आणि तेलही सुटल्यामुळे शिजायलाही पटकनी शिजलं जातं. आता परतून घेतल्यानंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणीसुद्धा ओतणार आहोत. आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ते सगळं विसळून पाणी ओतायचं आहे थोडेसे बुडबुडे आल्यानंतर आपल्या मसाल्याला. हे पहा, मसाले म्हटले का छान चव येते आपल्या भाजीला आणि सगळी भाजी आपल्या मसाल्याच्या ह्याच्यावरती असते. हा थोडासा वेगळा मसाला केल्यामुळे ही भाजी तर छान लागणारच आहे. आता पाणी घालून घेतलेलं आहे थोडंसं आणि सगळं हलवून एकजीव करून आपल्याला परत झाकण ठेवून घ्यायचं आहे. आपल्या ग्रेव्ही चांगली शिजली पाहिजे. आधी आपल्या ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर हे पहा उकळी आलेली आहे आणि बाजूनी तेलही सुटलेलं आहे. ग्रेव्हीला छान उकळी आल्यामुळे आपले मसालेसुद्धा त्याच्यामध्ये घोळून गेलेले आहेत. आता आपण जे शिजून घेतलेले आहे डबल बी आणि वाटाणे ते सुद्धा आपण घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा आपले दाणे सगळे छान असे शिजलेले आहेत, एकदम मेणासारखे मऊ. आता ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला उकळी घ्यायची आहे आणि आपली ही भाजी रेडी होणार आहे. परत एकदा थोडंसं झाकण ठेवून छान उकळी खळखळून आली पाहिजे. त्यामुळे आपल्या डबल बी आणि वाटाण्याचं रसकस आपल्या मसाल्यामध्ये उतरेल आणि छान झणझणीत भाजी आपली तयार होईल. मैत्रिणींनो, ही भाजी तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, पराठ्याबरोबर खा किंवा बाहेर तुम्ही तंदुरी रोटी करतो त्याच्याबरोबर सुद्धा भारीच लागते. आता झालेली आहे पहा, आपण कोथिंबीर वरून घालून घेऊ. अशी तुम्हाला चमचमीत झणझणीत डबल बीची रेसिपी जर आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. डबल बीच्या शेंगा तुम्हाला भेटल्या तर नक्कीच आणा आणि करून पहा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपली डबल बीचा स्वाद घ्या आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना आवडला तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझे चॅनलला व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कुठून पाहता